प्रेक्षक हो, सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज आपल्याकडं सांगली आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि क्रेडाईचे पदाधिकारी माननीय विकास लागू सर आलेत. आपण बांधकाम क्षेत्राविषयी आणि ग्राहकांच्या अपेक्षांविषयी त्यांच्याकडून आज बऱ्याच काही गोष्टी जाणून घेणार आहोत. मी सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं विकास लागू सर यांचं स्वागत करतो. सर नमस्कार. बऱ्याच दिवसांपासून आपली चर्चा होते की या क्षेत्रासंदर्भात आणि विशेषतः बांधकाम व्यवसाय आणि घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. याच्या संदर्भात थोडंसं आपण एक पॉडकास्ट करूया, त्याच्यावरती चर्चा करूया. लोकांच्या काही बऱ्याच शंका आहेत या विषयासंदर्भात. लोकांच्या काही अपेक्षा पण आहेत बांधकाम व्यावसायिकांकडून घरासंदर्भातल्या. तर या विषयासंदर्भात आपल्याला चर्चा करण्यासाठी आज तुम्ही इथं उपस्थित राहिला आहेत. तुम्ही सांगलीमधून काम करत आहात, आता पुण्यामध्ये पण तुम्ही काही प्रकल्प सुरू केलेले आहेत. तर मला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण कुठं झालं, मूळ गाव कोणतं आणि तुमचा हा प्रवास कसा झाला या बांधकाम व्यवसायामध्ये येण्याचा, आणि कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती. मी सांगलीमधलंच तसा म्हणायला पाहिजे की शिक्षण झालं माझं सांगलीला, कारण आईवडील माझे मुंबईवरून इकडं ट्रान्सफर झाले. सरकारी खात्यामध्ये आईवडील होते आणि त्यांची ट्रान्सफर झाली आणि मी साधारणपणे माझ्यामध्ये मला आठवते 3रीला वगैरे बापटबालमध्ये मी शाळेला सुरुवात केली. तेव्हापासून मी सांगलीमध्ये आपलं सांगलीत गाव भागात नेहमीप्रमाणे सिटी हायस्कूल शाळा आणि नंतर विलिंग्डन कॉलेज, आणि ते झालं की इंजिनिअरिंगला आम्हाला त्यावेळेला मला सिव्हिल घ्यायचं नव्हतं, पण मार्क कमी थोडेसे पडलेले त्यामुळं मेकॅनिकल मिळालं नाही, म्हणून मी खरं या सिव्हिल क्षेत्रामध्ये आलो आणि मी सिव्हिल इंजिनियर झालो. तर ते झालं आणि मग त्यानंतर आपल्या घरातली जी आई आणि वडिलांची जी हे होती की बाबा नाही तू अजून शिकला पाहिजेस म्हणून ME कर म्हणून माझ्या मागं लागले, आणि मला MEला वालचंद कॉलेजला ॲडमिशन मिळण्याकरता मिळत होती म्हणून माझ्या मागं होती. मी नाही म्हणत होतो की आता आपण मी नोकरी करायला पाहिजे, आता डिग्री झालं आता नको ME. पण त्यांनी मध्येच आम्ही सगळ्या गुरुवर्य म्हणतो असे आमचे संभाजीराव भिडे गुरुजी यांना मध्ये घातलं आणि गुरुजी आले आणि ते मला हाताला धरून घेऊन गेले आणि माझी MEची ॲडमिशन वालचंद कॉलेजला झाली. बरं. आणि असा प्रवास तो MEचा चालू झाला, म्हणजे मध्यंतरी 1.5 वर्षात. पण माझ्या मनात तेव्हापासून व्यवसाय करायचा होता म्हणून मी त्या संदर्भात सतत त्या टचमध्ये होतो. आणि ME कॉलेजला होताना मला प्रोजेक्ट शेवटचा असतो ज्यावेळेला पेपर प्रेझेंटेशन असतं, त्याकरता मला शेवटचे 6 महिने टेल्कोला पुण्याला मला पेपर प्रेझेंटेशनची संधी मिळाली. त्यामुळे मी पिंपरी पुणे जो वर्क्स आहे त्याच्यामध्ये मी काम करत होतो 6 महिने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर. तर तिथं माझं 6 महिने पेपर प्रेझेंटेशन झालं आणि मला तिथं जॉब ऑफर पण आली. घरातल्यांचे म्हणणं होतं की एवढा टेल्कोला जॉब येतो तर तू कशाला परत इकडं सांगलीला येतोस, पण मग मला डोक्यात व्यवसाय म्हणून मी खरं सांगलीला परत आलो आणि माझी खरी व्यवसायाची सुरुवात म्हणजे पहिली सुपरवायझरची नोकरी 500 रुपयापासून माझी सुरुवात झाली. आपल्या प्रतिष्ठित बिल्डर सांगलीतले त्यावेळचे जे होते त्यांच्याकडे सुरुवात केली आणि मग माझ्या हळूहळू स्वतंत्र व्यवसायाला मी सुरुवात केली. माझं पहिलं काम होतं ते साधारणपणे 150 ते 200 रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. एका छोट्या इमारतीची फरशी बदलायचं होतं आणि ती फरशी आणण्याचं काम करणं हे ते अशी माझी पहिली सुरुवात आहे 1998ला. तुमची ही सुरुवात झाली, पण परिवारातून असा काही आग्रह होता का की व्यवसायात न येता नोकरीच केली पाहिजे? थोडासा आईचा आग्रह होता की ते MPSC दे, तुला शक्य आहे, तू पास होशील, म्हणजे तुला जमेल, आणि MPSCच्या मागं होतं म्हणून मी MPSC देणार होतो, पण माझा नव्हता तो कल आणि काही अँगलनं व्यवसायच करायचा असं माझ्या डोक्यात होतं. माझे ॲक्च्युली आजोबा सिव्हिल इंजिनियर होते म्हणून ते वडिलांना पण जरा चांगलं वाटायचं की आपल्यातला कोणतरी सिव्हिल इंजिनियर झालं. बांधकाम व्यावसायिक म्हणून तुमचा पहिला प्रोजेक्ट किंवा पहिला प्रकल्प माझ्या माहितीने 1999चा असावा, जो तुम्ही पूर्णत्वाला नेला. आणि तर तो अनुभव कसा होता पहिला प्रोजेक्ट तो सुरू करताना? तुम्हाला कोणती आव्हानं होती, कोणत्या अडचणी होत्या, आणि ते तेव्हाचा काळ वेगळा होता, ती तुमची सुरुवात पण होती, तर काय सांगाल? पहिला माझा प्रोजेक्ट सांगलीतला पहिला प्रोजेक्ट म्हणला तर तो वक्रतुंड अपार्टमेंट म्हणून राजवाड्यामधला पहिला प्रोजेक्ट, की जो माझा पहिला प्रोजेक्ट तो सुद्धा अशा येणार. म्हणजे मी आत्ताच सुद्धा सांगेन की ओनर्स लोकांनी पहिली मदत म्हणजे अजून आमच्याकडे एक्सपिरियन्स नव्हता, पण नाही ठीक आहे या मुलांना काम देऊया. त्यावेळेचं जनरेशन जे होतं
ते असंच होतं की त्यावेळी फार एक्सपिरियन्स बघितला जायचा नाही. एखादं रिलेशन किंवा ही होतकरू मुलं आहेत त्यांना सुरुवात करून द्यावी यासाठी त्या पाटील म्हणून जे ओनर होते त्यांनी आमच्याकडे बघितलं आणि त्यांनी हे आम्हाला पहिलं काम दिलं. म्हणजे काम पहिलं पण होतं आणि ते पण मोठंच काम होतं. म्हणजे त्या कामाला बघायला गेलं तर पहिलंच काम आमचं जवळजवळ एक 7,000 स्क्वेअर फुटाचा त्या काळी प्लॉट आम्ही डेव्हलप केला, जो आमची पहिली स्कीम होती. त्यावेळेला मग श्रीराम कुलकर्णी म्हणा, PG कुलकर्णी म्हणा, हे त्यावेळचे आम्हाला सगळे गायडन्स करणारे लोक होते. आणि त्यावेळी आम्ही SV कन्स्ट्रक्शन म्हणून आमची पार्टनरशिप फर्म होती, समीर आणि विकास. समीर म्हणजे समीर कुलकर्णी आणि विकास म्हणजे विकास लागू, अशी आमची SV कन्स्ट्रक्शन म्हणून पार्टनरशिप फर्ममध्ये आम्ही काम सुरुवात केली. आणि फायनान्स नव्हता, वडिलांनी तेवढे काही पैसे आमच्याकडे नव्हतेच, पण थोडेफार ॲडजस्ट करत आम्ही हे सुरुवात केली. पाटील फॅमिलीने पण ॲडजस्ट केली. आत्ता अजून सांगावं असं वाटतं की अशी आमची रिलेशन आहेत ओनर्सबरोबर, त्या पाटील साहेबांसोबत, की त्यांनी आत्ता 2018-19ला त्यांच्या सासऱ्यांची कोल्हापुरातली जागा मायासाठी वेटिंग करून डेव्हलप केली, की जी राजारामपुरीतली आहे. असं ते आमचं रिलेशन आहे. म्हणजे 20 वर्षानंतर त्यांनी वेटिंग करून मला परत कोल्हापूरला नाही यांच्याकडनंच करून घ्यायची, म्हणून आम्ही ती जागा परत कोल्हापुरातली 20 वर्षानंतर डेव्हलप केली. घर बांधणं किंवा स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि ते प्रत्येकाचं स्वप्न आहे. तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा घराबद्दलच्या संकल्पना लोकांच्या कशा होत्या आणि आज तुम्ही पुन्हा त्याच क्षेत्रात इतक्या वर्षांपासून काम करताय. आता सगळा ट्रेंड बदलला आहे. आताही लोकांच्या अपेक्षा, लोकांकडे पैसा आला आहे, अपेक्षा वाढल्यात. तर आत्ताच्या घराबद्दलच्या लोकांच्या संकल्पना काय आहेत, याबद्दल काय सांगाल? मी तसं 99पासून अपार्टमेंट क्षेत्रात आहे. म्हणजे मी कधीच कॉन्ट्रॅक्टिंग किंवा कोणाचं घर बांधायचं काम केलं नाही, पण मी स्वतंत्र अपार्टमेंट या क्षेत्रातच आहे 1998-99 नंतर. तर घराबद्दलच्या प्रत्येकाला आपुलकी तेव्हा जशी होती तशी आत्ता आहे, नाही असं मी काही म्हणणार नाही. पण त्यावेळेला कसं घर एखादी फ्लॅट पहिल्यांदा घेणं हे थोडंसं पहिल्यांदा लोकांना एक नवीन होतं. म्हणजे त्यावेळेला फक्त गावबागा एरिया जो होता, विश्रामबाग तर लोकांना माहीतच नव्हतं. म्हणजे विश्रामबागचं मला आठवतं की विश्रामबागमध्ये प्लॉट घेऊन स्कीम लावायची म्हणजे त्याचं खूप मोठं धाडस असं त्या काळी असायचं. तेव्हा गावभागातली एखादी वाडा घेणं आणि तिथं स्कीम लावणं आणि तिथं फ्लॅट बुकिंग होणं हे खूप सोपं होतं. आणि त्यावेळी लोकांनी खूप अपेक्षा, मी असं म्हणेन की कमी होत्या. म्हणजे आम्ही मोझॅक टाईल द्यायचो, मोझॅक टाईलच होती, किंवा साधे नळ, म्हणजे त्यावेळी मिक्सर, गरम पाणी, गार पाणी, किंवा हे खरोखरच असं वाटतं की किती साधी लोक होती आणि साध्या अपेक्षा होत्या. आणि आम्हाला पण त्यावेळेला साधं व्हायचं. म्हणजे तुम्हाला पटणार नाही की त्यावेळेची ॲग्रीमेंट ही साधं 20 रुपयाच्या स्टॅम्पवर ओनर बरोबरची डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होती. म्हणजे ज्याला रजिस्ट्रेशन नसायचं, काही नसायचं, पण ते म्हणजे त्याला काही तेवढा बेस नव्हता. तर अशा काळामध्ये जवळजवळ एक पहिली 10 वर्ष 2005पर्यंत 5-6पर्यंत चालू होते. मग हे खूप बदल घडत विश्रामबाग आलं, मग विश्रामबागच डेव्हलप व्हायला लागलं. असे खूप बदल मी बघितलेत माझ्या साधारणपणे 25 वर्षाच्या करिअरमध्ये. आज अनेक प्रकल्प तुम्ही उभे केलेत, अनेक फ्लॅट विकलेत आणि हा तुमचा यशस्वी प्रवास आहे गेल्या 25-1 वर्षातला. तर प्रोजेक्ट करताना किंवा तो विकताना किंवा ग्राहकाने खरेदी करताना कोणत्या बाबींकडं बारकाईनं बघितलं पाहिजे किंवा ग्राहकाला याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? तसं आता जर बघायला गेलं तर आता खूप, म्हणजे आत्ताच्या जर तुम्ही या परिस्थितीचा जर आत्ता म्हणजे आपण या वेळेचा जर विचार केला, कारण त्यावेळेचा जर थोडासा मागं जर आपण गेलो तर त्यावेळेला तसं सप्लाय म्हणजे तशी खूप कमी लोक होते. आम्ही एक 10-15 जणच 15-20 जणच साधारणपणे काम करायचो. आता 200 जण काम करतात. म्हणजे तो जो काय एक टप्पा आहे तो खूप बदलला आहे. आता असं जर तुम्ही म्हणाल की ग्राहकाला काय बघायला पाहिजे किंवा काय त्याचं हे पाहिजे, तर एक बेसिकली प्रत्येकाचं आता असं झालं की प्रत्येकाचं थोडंसं लोकेशन ओरिएंटेड झालं. की म्हणजे थोडक्यात मला विश्रामबाग पाहिजे ना, तर मग मी विश्रामबाग बघणार. मी इथनं उठून विश्रामबागच्या ऐवजी विजयनगरला नाही जाणार, किंवा मी विश्रामबाग सोडून इकडे राम मंदिरला नाही जाणार. असे प्रत्येकाला त्याचे टेरिटरी ठरवले. तर तो एक सध्या मला जाणीवपूर्वक भाग दिसतो. दुसरा विषय महत्त्वाचा असं झाला की आपल्याकडे जे मध्ये महापूर आणि या सगळ्या गोष्टी येऊन गेल्या, या गोष्टी आल्यामुळं थोडासा गावाचा टर्न
बदलला आहे आणि तो सगळा आपण विश्रामबागशी आपण थोडंसं केंद्रित झालो. त्यामुळं गावातलं जे प्रोजेक्ट्स आहेत ते थोडेसे मागं पडले आणि ते तेवढ्या गावापुरते राहिले. आणि तुम्हाला पटणार नाही की मी सिद्धिविनायक नगरी म्हणून एक प्रोजेक्ट केला जो कोल्हापूर रोडवर होता. त्यावेळेला असं वाटत होतं की त्यावेळेला 72 फ्लॅटचा जो प्रोजेक्ट होता कोल्हापूर रोडवर, की जो 72 फ्लॅटचा प्रोजेक्ट कसा त्यावेळेला लागू शकतो तुम्ही विकास, काहीतरी जरा चुकतंय. पण तुम्हाला पटणार नाही की तो प्रोजेक्ट मी 72 फ्लॅटचा सुरुवात केली, 3 वर्षात मी प्रोजेक्ट कंप्लीट केला. जो प्रोजेक्ट ज्या वेळेला मी चालू केला होता त्यावेळेला 2100 रुपये रेटनं चालू केलेला प्रोजेक्ट मी 3000 रुपये रेटनं विकला. तो काळ होता साधारणपणे 2015. म्हणजे तुम्हाला पटणार नाही की इतकी डिमांड होती त्या काळात. पण पुरानं थोडंसं आपल्याला सांगली नगरीला त्रास दिला आणि तो एकदा नाही दोनदा झाल्यामुळं लोकांचे ते मनात खूपच भरलं. त्यामुळे लोकेशन ओरिएंटेड आता खूप व्यवसाय झाला आहे आणि ग्राहकांना मी असं म्हणेन की तुम्हाला काय पाहिजे त्याचा नीट 100% तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करायला पाहिजे की आपल्याला काय पाहिजे, आपलं बजेट काय आहे आणि आपल्याला किती स्ट्रेच करायचं आहे. कारण काय होतं की आता प्रत्येकाचं असं झालं की नुसतंच फ्लॅट नाही घेता थोडंसं इंटिरियर पण करायला पाहिजे असं एक लोकांच्या मनात आलं. पण माझा असा प्रश्न आहे की पहिलं फ्लॅट घेणं, कारण 2 खोल्याच्या 3 खोल्याच्या ऐवजी 2 खोल्यात करून आपण कॉम्प्रोमाइज करतो आणि इंटिरियरसाठी भरमसाठ पैसे घालतो की ज्याची व्हॅल्यू 0 आहे, पण नंतर आपल्याला स्पेस कमी पडते. सो त्याचा विचार पण ग्राहकांनी केला पाहिजे. आज एक बांधकाम व्यावसायिक म्हणून शासकीय अनेक निर्बंध आहेत की अनेक बंधनं आहेत, रेरासारखा नियम लागू झाला आहे. या सगळ्याकडे तुम्ही एक बांधकाम व्यावसायिक म्हणून कसं बघता आणि याचा काय फायदा होतो ग्राहकांना? पहिल्यांदा आपलं हे असं वेळा वगैरे अशी रेग्युलेशन नव्हती. नुसती बांधकाम परमिशन घ्यायचं आणि आपण लोकांबरोबर ॲग्रीमेंट्स करायचो आणि त्यांना घरं द्यायचो. आम्ही म्हणजे असे खूप चांगले बिल्डर्स आहेत की आपण रेरासारखंच फॉलोअप सगळं करायचो. फक्त रेरा आल्यानं काय झालं, हे रेग्युलेशन आलं की बाबा तुम्ही काय करताय, तुम्ही काय करणार आहे, हे ग्राहकाला एक आपण डे 1ला एक वेबसाईटवर आपण आपलं सगळं प्रोड्यूस करणे, म्हणजे सांगणे की बाबा आज मी असं करणार आहे, हे माझं उद्देश आहे. त्याच्यामुळे ग्राहकाला त्याची पिक्चर क्लिअर झालं की बाबा इथं बाबा 15च फ्लॅट होणार आहेत, 20च फ्लॅट होणार आहेत, ते इथं एवढंच सगळं ॲमेनिटीज आहेत किंवा इथं ॲमेनिटीज नाहीत. या सगळ्या गोष्टी आज त्याला क्लिअर झाल्या. म्हणजे आज असं होत नाही की बाबा आज इथं काहीतरी एखादं गार्डन दाखवलं आणि उद्या तिथं बिल्डिंगच उभी राहिली. सो ग्राहकाला ते एक क्लिअर झालं, त्यामुळे त्याला कळलं की बाबा कुठल्या लोकेशनला आपण फ्लॅट घेऊया, त्याला आपल्याला व्ह्यू कुठला मिळेल. असं चेंजेस आता होऊ शकत नाहीत. तर हा एक रेराच्या अँगलनं फायदा झाला आहे. दुसरी गोष्ट त्याचा प्रोग्रेस, बांधकामाचा प्रोग्रेस हा सुद्धा आपल्याला ॲटोमॅटिकली त्या रेरावर अपलोड करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक 3 महिन्यानंतर आज माझं एवढं काम झालं, उद्या माझं एवढं काम झालं, माझी प्रोजेक्ट डेट ऑफ कम्प्लिशन जी आहे ती पण आपल्याला योग्य टाईम त्याचं नमूद करावं लागते. त्याचंसुद्धा आपल्याला डेली त्याचं रिपोर्टिंग करावं लागतं. 1 वर्षानंतर आपल्याला CA सर्टिफिकेट द्यावं लागते की बाबा हे पैसे याच प्रोजेक्ट करता वापरलेत. रेराच्या नियमाप्रमाणे 100 रुपये जर येत असतील ग्राहकाकडनं तर त्यातले 70 रुपये हे याच प्रोजेक्टमध्ये वापरले पाहिजे. 30 रुपये हा फक्त तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनसाठी दिले जातात. असा आता थोडासा बंधन आल्यामुळं प्रोजेक्ट कम्प्लिशन हा त्याचा उद्देश आहे रेराचा, आणि जे सांगेल ते द्या हा त्याचा उद्देश आहे. या उद्देशामध्ये खूप ग्राहकांचा फायदा होतो आणि आमच्यासारख्या बिल्डर लोकांचाही काय फायदा होतो. तर आम्हाला नवीन वेबसाईट काय न करता आम्ही म्हणतो की रेरावर जावा आणि आमच्या प्रोजेक्टची माहिती घ्या किंवा आमच्या एक्सपिरियन्सची माहिती घ्या. आम्ही प्रोजेक्ट किती दिवसात पूर्ण करतो, मागच्या सगळ्या प्रोजेक्टची हिस्ट्री आहे. सो बरेचसे सगळे आता बाहेरचे जे मुलं आहेत, जी टेक्नोसेव्ही आहेत, दे गो इन रेरा वेबसाईट. रेरा वेबसाईटवरनंच ते 4-5 प्रोजेक्ट बाजूला काढतात आणि मग ते व्हिजिट करतात आणि मग आमच्याकडे फ्लॅट खरेदी विक्री होती. असं सुद्धा आता सध्या ट्रेंड दिसतोय. गृहप्रकल्प व्यावसायिक म्हणून लॉट निवडताना किंवा ग्राहकाने सुद्धा घर घेताना वास्तुशास्त्राला कितपत महत्त्व दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वास्तुशास्त्र आता थोडासा महत्त्वाचा भाग झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे की फ्लॅट्स आपण बांधतो त्यावेळेला बांधताना प्रत्येक फ्लॅटला प्रत्येक दिशा येईलच असं होऊ शकत नाही. हे आता आपल्याला कॉमन लॉजिक कळले. त्यामुळे नॉर्मली माझ्या पाणीत असं तर एक 80% ग्राहक असतो तो साधारणपणे आपले पूर्व पश्चिम एंट्री आहे का, शक्यतो पूर्वेला किचन आहे का, या 2-3 गोष्टी तरी सगळ्या लोकांनी बघतात आणि बघितलेल्या सोप्या अशा या मी 2-3 गोष्टी सांगतो.
पण असं होऊ शकत नाही की आग्नेयालाच किचन पाहिजे, कारण आग्नेय दिशा ही एकाच ठिकाणी येणार आणि अख्ख्या प्लॉटची आग्नेय दिशा एकच आहे आणि 4 फ्लॅट असतील तर एकालाच आग्नेय दिशा मिळेल, त्यामुळे हे असं होऊ शकत नाही. तर या अँगलनं वास्तुशास्त्रासाठी म्हणून तुम्ही चांगला लेआउट डिस्टर्ब करणं हे सुद्धा काही योग्य आहे असं मी म्हणणार नाही. वास्तुशास्त्र बघावं का तर ठीक आहे, एक व्हावं पूर्व पश्चिम एंट्रन्स, पूर्वेला किचन, यातला उद्देश काय तर ऊन यावं, पूर्वेचं ऊन मिळावं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एवढं मला सांगणं चांगलं वाटतं, कारण वास्तुशास्त्र हा आमच्या व्यवसायाचा थोडासा मी म्हणेन की इतका चांगला मित्र नाही आहे, शत्रू म्हणणार नाही पण इतका चांगला मित्र नाही आहे, कारण बरेच लोक वास्तुशास्त्राच्या ह्याच्याखाली फ्लॅट रिजेक्ट करतात. आज बांधकाम व्यावसायिकांना एखादा प्रकल्प पूर्ण करायचा आहे, त्याच्यासाठी काही शासकीय नियमावली किंवा काही बंधनं आहेत. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की रेरा हा एक त्याचा पाठ झाला, याच्यासोबत स्थानिक लेवलला म्हणजे महापालिका असेल किंवा अन्य शासकीय कोणती नियमावली अशी आहे का? शासकीय नियमावली नाही, रेरा ही आता एक स्टँडर्ड नियमावली आहे की आपला प्रकल्प सँक्शन झाल्यानंतर आपण तो रेराला रजिस्टर केला पाहिजे आणि तो रेराला रजिस्टर केल्यानंतरच आपण तो प्रकल्प विकला पाहिजे. हा आता एक स्टँडर्ड नियमावली महाराष्ट्र शासनाने, इन्स्टेड ऑफ महाराष्ट्र शासन आपण सेंट्रल गव्हर्नमेंटनं म्हणून रेरा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटनं आणला आणि तो प्रत्येक राज्याने त्या ठिकाणी अप्लाय केला. सो त्याच्याप्रमाणे रेरा हा आत्ता सध्या मुख्य आमच्या बांधकाम व्यवसायाचा कायदा म्हणायला लागेल आणि त्या लोकल अथॉरिटीज ॲज पर रेरा चालतात. म्हणजे थोडक्यात आता तुमचं बांधकाम परमिशन ते झाल्यानंतर रेरा कम्प्लिशन सर्टिफिकेट, ते झाल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट लोड करणे रेरा वेबसाईटवर, या सगळ्या गोष्टी या एकमेकाशी निगडीत आहे. एखादा प्रोजेक्ट सुरू करताना कोणती आव्हानं असतात आणि त्याची प्राथमिक तयारी तुम्ही कशा स्वरूपात करता एक बांधकाम व्यावसायिक म्हणून? मी असं म्हणेन की एखादा प्रोजेक्ट आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही त्याचा लोकेशनचा स्टडी करतो की बाबा तिथं आजूबाजूला किती अपार्टमेंट्स चालू आहेत, किती सप्लाय आहे, काय टाईपचा सप्लाय आहे, की बाबा 2 BHKचा आहे, घरं बांधत आहेत लोक जास्त, 3 BHKची बांधत आहेत, 1 BHKची बांधत आहेत, जवळपास चांगली शाळा आहे का, त्याला जवळपास चांगलं रोड आहे का, अप्रोच कुठला आहे, ह्या पहिल्यांदा गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर मग त्याचे रेट्स, काय फ्लॅटचे रेट्सनं विकतात, माझा शेजारचा कॉम्पिटिटर काय रेटनं विकतोय, आपल्याला काय रेट येईल, आपली गुडविल व्हॅल्यूनं रेट काय वाढेल, या सगळ्या गोष्टीचा स्टडी केल्यानंतर मग आम्ही त्या प्लॉटची कॅल्क्युलेशन्स आणि मग तो बाकी जो मॅथमॅटिकल पार्ट आहे तो सुरू होतो की बाबा किती FSI मिळणार, किती बांधकाम होणार, त्याची कॉस्ट किती जाईल, तिथं प्रीमियम किती लागेल, TDR किती लागेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या नंतर आहे. पहिल्यांदा बेसिक लोकेशन आणि आजूबाजूचं माहिती ही फार महत्त्वाची. तुम्ही आत्ता बोलताना FSI आणि TDR याच्याबद्दल उल्लेख केलात, तर FSI आणि TDR याचं विश्लेषण सांगा थोडक्यात. FSI म्हणजे जो काय गव्हर्नमेंट युनिफाईड DCPRमध्ये मिनिमम FSI दिलेला असतो, तो मिनिमम FSI हा फ्री असतो. 1.1 FSI आता सध्या आपल्याला कुठल्याही प्रॉपर्टीवर टेंटेटिव्हली फ्री, आणि त्याच्यानंतर रोड आपला जो असतो पुढचा रोड 9 मीटर असेल, 12 असेल, 15 असेल, याप्रमाणे सगळे तुमचे पुढचे प्रीमियम्स म्हणा, तुमचे TDR म्हणा, हे सगळे आपल्याला बाजारातनं विकत घ्यायला लागतात. तर TDR हा बाजारातनं विकत घेऊन आपल्या रोडप्रमाणे आपण आपल्या प्रॉपर्टीवर लोड करतो आणि त्याच्याप्रमाणे तो आपला FSI थोडक्यात वाढत जातो. साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बांधकाम वाढत जातं. डिपेंड्स ऑन द रोड. जेवढा रोड मोठा तेवढं तुमचं बांधकाम जास्त करू शकतं. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यातली एक मूलभूत गरज म्हणजे निवारा, आणि निवाऱ्यासाठी घर किंवा आता शहरासारख्या ठिकाणी फ्लॅट. तर एक बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्हाला काही अनुभव येतात विक्रीच्या स्वरूपात, तर ग्राहकांचा कितपत कल आहे की गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेण्याकडं? गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेण्याकडे कल निश्चित आहे ग्राहकांचा. कारण आपल्या समाजामध्ये म्हणजे हिंदू समाजामध्ये असं मी म्हणेन की आपल्याला एक घर आपलं पाहिजे ह्याची एक, जसं आपण म्हणतो की घर हे कुठल्याही गाडीच्या आधी येतं, घर हे कुठल्याही दागिन्याच्या आधी येतं. पहिल्यांदा घर घ्या, आपल्याला कुठेतरी निवारा पाहिजे, हक्काचं घर पाहिजे आपल्याला. पुढं तुझं म्हणजे असं पण आहे की थोडंसं मजेचा पाठ की अरे घर आहे म्हणल्यानंतर मुलगी पण देतील, तर असा हा आहे. त्यामुळं खरोखर घराच्या मागं ही लोकं असतात. मग ते भले 1 BHK असो, 2 BHK असो, 3 BHK असो, पण घराच्या मागे 100% आपल्या हिंदू समाजामध्ये घर हे पाहिजे. रेंटचं घर अजूनसुद्धा लोकांना आवडत नाही. निदान आपलं एक घर तर
पाहिजेच, यासाठी लोक मागे, त्यामुळे तशी गुंतवणूक आहे. तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केलात की घर आहे तर मुलगी पण मिळते. आता आपल्याकडंच बरेच लोक आपल्याकडच्या सांगलीतले पुण्यामध्ये नोकरीला आहेत, आय टी सेक्टरमध्ये काम करत आहेत. तुमचे काही प्रकल्प पुण्यातही सुरू झालेत. आता पुण्यात घर असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मग ते नोकरी करणारा असेल किंवा एखादी मुलगी लग्न होऊन जाणारी असेल, तर त्यानिमित्तानं पुण्यातल्या गृह प्रकल्प आणि तिथल्या काही सुविधा याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही म्हणता तसं आता मुलींच्या अपेक्षा झाले घर पाहिजे, घर पुण्यात असेल तर त्याला पहिला नंबर असतो, असं पण झाले. पण महत्त्वाचं असं सांगायचं झालं तर आता पुणे खूप बदललं आहे. म्हणजे मेट्रो सिटी झाली आहे पुणे. आता पुणे राहिलं नाही, मराठी माणसाचं जे गाव म्हणायचं नाही राहिलं. आम्ही व्यवसाय 2005 पुण्यामध्ये करतोय. आज जवळजवळ पुण्यामध्ये सुद्धा मला 20 वर्ष होतील या 2025ला. आणि जवळपास पुण्यामध्ये आमच्या 21 स्कीम झाल्या या काळामध्ये, जे अजून लोकांना माहीत नाही. पण आम्ही 21 स्कीम म्हणजे 20 वर्षात 20 स्कीम म्हणजे वर्षाला एक स्कीम आम्ही जवळजवळ एक्झिक्यूट. आता आमच्या अशा म्हणजे गेले जास्त प्रमाणे 2015 वाढलं. पहिल्यांदा आम्ही 2 ते 3 वर्षामध्ये एखादी स्कीम आमची कंप्लीट झाल्यावर दुसरी करायला म्हणतात ना, जसं लोकांकडनंच मागणी यायला लागते तसं आपलं काम वाढत जातं, तसं काम आमचं वाढतं. आता आमचं जवळजवळ पुण्यामध्ये एका वेळेला आमच्या 3 ते 4 स्कीम रन असतात, चालू प्रोजेक्ट असतात. तर अशामध्ये पुण्यामध्ये आता थोडंसं कॉस्मो झालं आणि पुण्याला 1 कोटी रुपये ही आता व्हॅल्यू मिनिमम फ्लॅटची झाली, की जी अफोर्डेबल नाही आहे. आणि तो म्हणजे आय टी सेक्टर आणि या सगळ्या क्लासपर्यंत ती गेली आहे. पुण्यामध्ये जर तुम्हाला कोथरूड किंवा मी म्हणेन कोथरूड पण नाही, साधारण कोथरूडच्या पूर्ण म्हणजे असं जर आपल्याला कोथरूड माहिती आहे सांगलीवाल्यांना म्हणून मी जास्त सांगतो, सिंहगड रोड वगैरे या भागात जर घ्यायचं झालं तर मिनिमम तुमची व्हॅल्यू आता ही 75 लाख 1 कोटी अशा घरात झाली. म्हणजे तुम्हाला आता 50 लाखामध्ये पुण्यामध्ये जर घ्यायचं घर झालं तर खूप लांब झालं. अशी साधारण कॉस्टिंग ही दिवसेंदिवस वाढत गेली. आणि याला कारणीभूत हा तुम्ही जसं मगाशी म्हणाला तसं सगळ्यांना पुण्यात नोकरी पाहिजे आणि पुण्यात राहायचं आहे आणि मुलीला पण पुणे केलं पाहिजे. सांगलीला मुलगा कितपत देते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नाही ते, कारण तुम्ही इतक्या लोकांच्यात फिरतात. असं आहे सध्याची परिस्थिती. अपार्टमेंटचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर किंवा पूर्ण करून ते हँडओव्हर करताना म्हणजे ग्राहकाला देताना एक बिल्डर म्हणून किंवा बांधकाम व्यावसायिक म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या असतात, की जसं की तिथं पाणी कनेक्शन पाहिजे, वीज, पार्किंग. आता तुम्ही जे म्हणाला वीज, पार्किंग, पाणी, या आता जबाबदाऱ्या राहिल्या, या सुविधा पण राहिल्या, हे तर मस्टच आहे. यामध्ये ही काय वेगळं काही कुठलीही गोष्ट राहिली नाही. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय देतो याच्याकडे आता आपला व्यवसाय गेलेला आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आणखीन काय देतोय, पार्किंग किती जास्त देतोय, सोलर नेट मेटरिंग दिले की नाही, लिफ्ट कसल्या क्वालिटीची दिली आहे, लॉबी चांगली डेव्हलप केली आहे की नाही, पुढचा मेंटेनन्स काय आहे, सोसायटी स्थापन केली आहे की नाही, का अपार्टमेंटच आहे, सोसायटी जर स्थापन केली असेल तर त्याचं कॉर्पस फंड काढला आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आता खूप साऱ्या बंधनकारक आहे. आम्ही नॉर्मली कुठली सोसायटी कुठली अपार्टमेंट झाल्यानंतर एक प्रॉपर कार्यक्रम घेतो. त्या कार्यक्रमामध्ये सोसायटीचे जे राईट्स आहेत त्याच्यावर सगळी माहिती देतो. व्यावसायिकांनी आम्ही असं सांगतो की आमचा आज कम्प्लिशन झाल्यानंतर यानंतरचा FSI, यानंतरचा वाढला FSI किंवा यानंतरचा काही तुमचा आमचा पूर्ण हक्क शून्य झालेला आहे. कारण कम्प्लिशन झाल्यानंतर बिल्डरची जबाबदारी संपते. FSI ठेवतो का, FSI राहतो का, असं काही राहिलेलं नाही. त्यामुळे हा कम्प्लिशन झालं की जे काय फ्लॅट होल्डर्स आहेत ते ओनर होतात किंवा ती सोसायटी ओनर होतो, ह्याची सगळी माहिती दिली जाते. कॉर्पस फंडबद्दल माहिती दिली जाते. सोसायटीचा मेंटेनन्स टेंटेटिव्हली काय असू शकेल किंवा वॉचमनचा खर्च किती असतो, स्वीपरचा खर्च किती आहे, नेट मेटरिंगमधनं किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे, या सगळ्याचा एक टेंटेटिव्हली बजेट दिलं जातं. तुम्ही किती कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे दिलं जातं. आम्ही एक नॉर्मली आमचा एक मॅनेजर असतो, तो मॅनेजर एक 3 महिने सोसायटी हँडओव्हर केल्यानंतर त्यांच्याबरोबर असतो हे मॅनेज करण्यासाठी, त्यांना समजावून सांगण्यासाठी. याचा आम्हाला फार फायदा झाला आहे. भांडणं पण कमी होतात. कारण सोसायटीत कसं असतं 4 हुशार लोक असतात, मग त्यांचं एकमेकाला बरं हाला मॅनेज करण्याकरता तो मॅनेजर असतो, तो समजावतो आणि ते रुटीन लागायला आत्तापर्यंत आम्हाला खूप मदत झाली. याच आशयानं प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण सोसायटी रजिस्टर करतो, त्यानंतर मग सोसायटी हँडओव्हर करतो. हां, ती अपार्टमेंटची सगळी देखभाल करते. तर अनेक अपार्टमेंट अशा आहेत सांगलीमध्ये सुद्धा, आता नव्यानं सुद्धा बऱ्याच काही अपार्टमेंट होत आहेत किंवा झालेले आहेत की तिथं सोसायटी रजिस्टर केली गेलेली नाही किंवा तसे काही क्लॉजेस
दस्त करतानाच त्याच्यामध्ये टाकले गेलेले आहेत. त्यामुळे ती आता पुन्हा करायची म्हटलं तर पुन्हा करता येत नाही. याचा काही परिणाम ग्राहकांवरती होतो किंवा याच्यातनं काही ग्राहकाचं नुकसान आहे? तसं स्ट्रेट वे म्हटलं तर ग्राहकाचं नुकसान काही नाही. बरं. दोन प्रकार आहेत. एक प्रकार असतो तो सोसायटी, म्हणजे सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स डीड, याला आपण सेल डीड म्हणतो, ज्याच्यामध्ये ती जी लँड असते ती सोसायटीची असते आणि बांधकाम असतं ते प्रत्येक फ्लॅटधारकाचं असतं. आणि दुसरं जे असतं, जे आपण पूर्वीपासून आतापर्यंत करत आलो, त्याच्यामध्ये डीड ऑफ डिक्लेरेशन केलं जातं आणि प्रत्येकाचं सेल डीड होतं, प्रत्येक फ्लॅटधारकाचं सेल डीड होतं. त्या सेल डीडमध्ये प्रत्येकाला त्या लँडमधलं काहीतरी अनडिवायडेड शेअर 1%, 2%, तुम्ही बघितलं असेल ते त्या सेल डीडमध्ये दिलेलं असतं. 2%, 3%, 4% असं ते लँड पेन त्याला दिली जाते. दोन्हीतला फरक असा आहे की इथं मालकी असते आणि इथं तुम्ही सोसायटी मालक असता आणि यू आर द मेंबर ऑफ द सोसायटी. म्हणजे तुम्ही मालकच असतं सोसायटीचे, पण तुम्ही मेंबर नाही. थोडक्यात ती 1 आणि 2% जमीन तुम्हाला घेऊन करायची काय, तसं काही त्याला व्हॅलिडिटी नाही. पण सोसायटी झाली की तुम्हाला त्या वेळेला त्याला प्रोटेक्शन येतं. कारण तुम्हाला विकताना त्याची पूर्ण रक्कम थकीत काय आहे का, त्यांना काय पैसे द्यायचे बाकी आहेत का, तो असं काय आयऱ्या गैरांना कोणाला तरी विकतोय का, काय करतोय, त्याला विकायसाठी काही बंधनं तुम्ही घालू शकता, किंवा या सगळ्या गोष्टी या सोसायटीमध्ये भरपूर साऱ्या कव्हर केल्या. बंधनं म्हणजे कोणी कोणाला विकू शकतं, पण आपल्याला त्याच्यासाठी जी NOC आणि हा जो सगळा पार्ट आहे त्याचे काही देणं घेणं, त्याचं काही कॉर्पस पण जमा आहे जमा नाही, या सगळ्या गोष्टीला सोसायटीचं बंधन येतं. आणि सोसायटीची NOC मिळाल्याशिवाय मात्र कुठलाही ग्राहक विकू शकत नाही. जिथं सोसायटी आहे तिथं, जिथं सोसायटी नाही तिथं कोणी केव्हाही कसंही विकू शकतं, कारण तिथं सोसायटीचं बंधन नाही किंवा NOCचं बंधन. मग जिथं सोसायटीचं बंधन नाही अशा ठिकाणी मग बांधकाम व्यावसायिकाचा तिथं रोल काय राहतो? काही इमारती दोन्ही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाचा रोल नाही. कसं असतं, काही ज्या छोट्या इमारती आहेत की जिथं सोसायटी करणं शक्य नाही, म्हणजे आता थोडे इथं 10च फ्लॅट आहेत, 8च फ्लॅट आहेत, तिथं अजूनसुद्धा मी म्हणेन की या सोसायटीच्या गोष्टीमध्ये न जाणं चांगलं. कारण हे सगळं मेंटेन करणं, त्याचं ऑडिट करणं, त्याचं रिपोर्टिंग करणं, त्याचे प्रत्येक वेळेला ॲन्युअल जनरल बॉडी घेणं, त्यानंतर त्याची सगळी दरवर्षी पूर्तता करणं या DDRकडे, हे सगळं नाही झालं तर ती सोसायटी ॲटोमॅटिकली परत ती निलंबित होते. निलंबित झाल्यानंतर ती पुन्हा ॲक्टिव्ह केल्याशिवाय या लोकांना परत काही त्यांचे विक्री खरेदी करणं याला खूप अडचणी येतात. त्यामुळं साधारणपणे मोठे असेल तर ते सगळं मेंटेन होतं. आणि नॉर्मली डीड ऑफ अपार्टमेंट हे साधारण 12-15 फ्लॅटपर्यंत केलेलं कधीही चांगलं. त्याच्या पुढं मात्र गेलं तर सोसायटी केलेली चांगली. नक्कीच. कारण सर्व माझं वैयक्तिक मत. कारण बऱ्याच लोकांमध्ये याच्याबद्दल संभ्रमावस्था असते की सोसायटी करायची का नाही करायची, किंवा केली नसेल किंवा होतच नसेल तर मग त्याचा काय परिणाम आमच्यावरती होईल, भविष्यात त्याच्यामध्ये पुन्हा काही नवीन काही जेव्हा प्रकल्प नव्यानं उभा करायचा आहे तर तेव्हा काही अडचणी येतील का, या आशयानं हा प्रश्न होता. पुढचा एक विषय असा आहे की एखाद्या प्रोजेक्टचं बांधकाम पूर्ण झालं, सर्व फ्लॅटचा ताबा तुम्ही जेव्हा ग्राहकाला देता, अपार्टमेंट पूर्ण झाली, त्यानंतर त्या फ्लॅटमध्ये जर का काही बारीक सारीक काही त्रुटी राहिल्या असतील की बाबा पाण्याचं कनेक्शनच्या बाबतीत काही विषय असतील, किंवा कुठेतरी नळाचे प्रॉब्लेम झाले, एखादी फरशी फुटले, किंवा कुठेतरी लिकेज असेल, प्लंबिंगचे काही इश्यू असतील, तर या संदर्भात बांधकाम व्यावसायिकांनी त्यानंतरची सेवा किंवा सुविधा किती काळासाठी पुन्हा द्यायची, किंवा हा कार्यकाळ किती वर्षांचा किंवा किती दिवसांचा, महिन्यांचा आहे? ॲक्च्युली रेवा कायद्याप्रमाणे असं आहे की कम्प्लिशन झाल्यापासून किंवा फर्स्ट पोझिशन झाल्यापासून कुठल्याही अपार्टमेंटमधलं फर्स्ट पोझिशन, म्हणजे आता एखादं 25 फ्लॅटचे अपार्टमेंट आहे आणि त्यातलं पहिलं पोझिशन किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट, या कम्प्लिशन सर्टिफिकेटपासून 5 वर्षाकरता हा जो याला मेंटेनन्स असं म्हणणार नाही मी, की ज्याला डिफेक्ट लायबिलिटी म्हणेल, की डिफेक्ट लायबिलिटी हा त्याचा परफेक्ट शब्द आहे. मेंटेनन्स हा तुमचा रेग्युलर मेंटेनन्स झाला. डिफेक्ट लायबिलिटीची जबाबदारी 5 वर्षाची ही व्यावसायिकाची. तर या डिफेक्ट लायबिलिटीमध्ये काय येतं, तर डिफेक्ट लायबिलिटीमध्ये तुमचं वॉटरप्रूफिंग येतं, की बाबा एखादी लिकेज झालं आहे, कारण त्याचा कन्सेप्ट नॉर्मली डिफेक्ट लायबिलिटी जर तुम्ही विचार केला तर ती काय, ती कॉमन गोष्टीची डिफेक्ट लायबिलिटी. म्हणजे काय, तुमचा वरच्या माणसाचं खराब झाल्यामुळं तुम्हाला खाली त्रास होणं, वॉटरप्रूफिंग खराब झालं तर खाली त्रास होणं, दॅट इज डिफेक्ट लायबिलिटी. सेकंड डिफेक्ट लायबिलिटी म्हणजे काय, तर समजा तुमचं नळ खराब झालं आहे तर डिफेक्ट लायबिलिटी काय, तर नाही, कारण तो डिपेंड्स ऑन दॅट कंपनी असतो. मग त्या कंपनीचा फॉलोअप घेऊन त्या कंपनीकडनं ती त्याची गॅरंटी वॉरंटी बघून ते करणं. डिफेक्ट म्हणजे तुमच्या कामामधला डिफेक्ट, हा वॉटरप्रूफिंग असू शकेल, तुम्ही उद्या म्हणाला तर ही फरशी बसवलेली उकलतात बघा फरशी, बरोबर, तो एखाद वेळेस असू शकेल,
त्याच्यातसुद्धा कसं आहे, त्याच्यातसुद्धा ग्राहकांना पण ते कसं वापरलं आहे. आता वॉटरप्रूफिंगला वरून एखाद्या ग्राहकाने फोडलंच जसं त्याचं काम करताना, तर ती डिफेक्ट लायबिलिटी संपली ना. कारण तुम्ही तुमचं जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे ते पण ब्रीच करून चालत नाही. तर त्या अँगलनं ही डिफेक्ट लायबिलिटी ती 5 वर्षाच्या काळाकरता आपण डिफेक्ट लायबिलिटी रेरानंच कंपल्शन केली. 5 वर्ष बिल्डर हा लायबल असतो या डिफेक्ट लायबिलिटीचा. लागू सर, तुम्ही अतिशय सविस्तर अशा प्रश्नांना उत्तरं देत आहेत. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, बांधकाम क्षेत्रात आता सध्या मंदी आहे का संधी आहे, तुम्हाला काय वाटतं? आणि त्यालाच अनुसरून पुण्यामधले रेट आज सांगलीमध्ये आलेत, तर एक बांधकाम व्यावसायिक म्हणून याबद्दल तुमचं मत काय आहे? पहिला प्रश्न तुमचा होता मंदी का संधी. मंदी आणि संधी असं जे तुम्ही मला सांगितलं, तर त्याच्यामध्ये असं म्हणेन की मंदी आहेच थोडीफार, खरंच थोडेफार आत्ता मंदीत जाणवते. पण त्या मंदीमध्ये आम्ही त्याची संधी पण चांगली केली आहे. कारण मी असं म्हणेन की आपला व्यवसाय हा थोडासा गुडविलवर, आपल्या कामावर, लोकांच्या मौत पब्लिसिटीवर पण अवलंबून आहे. तेव्हा आम्हाला तसा अजून एवढी झळ जाणवत नाही. आता आम्ही पुण्यामध्ये लागू आपटे म्हणून आमची जी कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही काम करतो. आम्ही अशी ॲडव्हर्टाईज केलेली आहे की आमची कुठेही बॅनर बघा आणि आमच्याकडं तुम्ही हुडकून दाखवा आमचं, आम्ही ॲडव्हर्टाईज केली आहे. कारण आम्ही तिथं ॲडव्हर्टाईजच न करता आम्ही जवळजवळ 20 प्रकल्प तिथं केले की ज्याच्यामध्ये आम्हाला फक्त लोकांच्या रेफरन्सवर आमच्याकडं बुकिंग होतं. आणि अजूनसुद्धा तसं चालू आहे. आत्ता मात्र या गेल्या 1-2 वर्षामध्ये जाणवायला लागले की आपल्याला थोडीशी ॲडव्हर्टाईज करायला पाहिजे. आणि आत्ता थोडासा बदल जाणवतो, ॲडव्हर्टाईज ओरिएंटेड चालू आहे. तर आमचा हा SL हाय स्ट्रीट हा सुद्धा आमचा एक मोठा भव्य सांगलीमधला कमर्शियल प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही एक मोठं डेअरिंग केलं आहे की 2-2.5 लाख स्क्वेअर फूट फुल कमर्शियल बिल्डिंग, की जे एक सांगलीतलं एक लँडमार्क आणि सांगलीकरांसाठी एक अभिमानास्पद पॉईंट हा होणार आहे. हे तुम्हाला मी इथंच या मुलाखतीतून सांगतो की मग आता हे मंदी म्हणायची का आम्ही संधी केली, आता हे आम्हाला सांगलीकरांनीच साथ दिल्यावर कळेल असं मला वाटते. पण एक भव्य प्रकल्प आणि त्याच्या मागचं जर चांगलं थीम आपण घेऊन आलो तर लोक साथ देतात, त्याप्रमाणे आम्हाला साथ मिळेल. म्हणून मी म्हणेन की मंदीत संधी करणं हे पण जमलं पाहिजे. कारण मंदी जरी प्रत्येक क्षेत्रात असली तर त्यातून संधी शोधणं हे एका व्यावसायिकाचं काम आहे. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर सोसायटी करून देणं हे बिल्डरचं काम असतं का फ्लॅट घेणाऱ्या व्यक्तींनी किंवा ग्राहकांनी पुन्हा ती सोसायटी स्वतः स्थापन करायची? 2 गोष्टी असतात. प्रोजेक्ट करताना बिल्डरनं सांगितलेलं असतं की बाबा मी सोसायटी करणार आहे आणि हे सोसायटी करणार आहे म्हणून जर सांगितलं असेल तर ते बिल्डरचं काम आहे सोसायटी स्थापन करणं, सोसायटीची पहिली जनरल बॉडी मीटिंग घेणं आणि ते झाल्यानंतर ती सोसायटी हँडओव्हर करणं. आणि समजा जर व्यावसायिकानं जर सगळ्यांचं डीड ऑफ डिक्लेरेशन आणि खरेदीपत्र केले असेल तर ती बिल्डरची जबाबदारी नाही. बिल्डरनं 2च कामं करायची, एक तर सोसायटी स्थापन करायची आणि सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स करायचं, नाहीतर इंडिव्हिज्युअल प्रत्येकाच्या नावाने खरेदी करायचं. दोन्ही सेमच आहे, फक्त 2 कॅटेगरीज वेगळ्या आहेत. फ्लॅट खरेदी करताना रेडी रेकनर नुसार खरेदी व्यवहार होतो, तर हा रेडी रेकनर म्हणजे काय, तुम्ही ग्राहकांना काय सांगाल? रेडी रेकनरनुसार व्यवहार होतोच नाही. रेडी रेकनर म्हणजे सरकारनं एक प्रत्येक एरियाचे भाव ठरवलेत. म्हणजे थोडक्यात विश्रामबागला बाबा 3,000 रुपये 4,000 रुपये भाव असावा. 4,000 रुपये भावाच्या खाली कुणी हा व्यवहार करू नये, व्यवहार होऊ शकत नाही. यासाठी ते भाव सरकारने गेलेत. तर तो रेडी रेकनर हा एक बेस पॉईंट आहे. लोकांना साधारण अंदाज यावा की बाबा काय भाव, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन काय, गव्हर्नमेंटचा भाव काय आहे, यासाठी रेडी रेकनर आहे. फ्लॅट विकत घेताना क्षेत्रफळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची विभागणी 3 टप्प्यामध्ये होते. एक कार्पेट, त्यानंतर सुपर बिल्टअप आणि बिल्टअप. जेव्हा व्यवहार होतो तो सुपर बिल्टअपवरती होतो, मग तिथं पुन्हा लोडिंगचा एक पुन्हा विषय येतो आणि तो सुपर बिल्टअप जो होतो तो लोडिंग नंतर येतो. तर हे लोडिंग किती दिलं पाहिजे किंवा किती असावं असा काही कुठला नियम आहे? कारण प्रत्येक इमारत वाईज किंवा बांधकाम व्यावसायिकानुसार तो रेट पण थोडासा प्लस मायनस होतो किंवा मागे पुढे होतो. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि हे खरंच नियमाधिष्ठित आहे का? तुम्ही असा अगदी खोचक प्रश्न विचारला की जो सगळ्यांना ग्राहकांना पडतो. ॲक्च्युली आता रेरा कायद्याप्रमाणे कुठलीही गोष्ट ही रेरा कार्पेट एरियावर विकायची. म्हणजे आता इतकं सोपं केलं की बाबा तुम्ही
तुमच्या घराची बाहेरची भिंत सोडून आतल्या भिंती पण तुमच्या कार्पेट एरियामध्ये धरल्या जातात. घरातली बाहेरची भिंत सोडून घराचा चौकोन मोजायचा आणि तो तुमचा घराचा कार्पेट. बरोबर. हा साधा सोपा रेराने केलेला नियम आहे. तर समजा तो रेरा कार्पेट जो काय असेल आपला, तर तो रेरा कार्पेट 100 स्क्वेअर फूट असेल, तर तुम्हाला मी नीट समजावून सांगतो की का हे लोडिंग आलं. आपण ज्या वेळेला FSI, आपण ज्या वेळेला बिल्डिंग बांधतो त्यावेळेला रेरा कार्पेटप्रमाणे FSIची वजावट होत नाही. FSIची वजावट कशी होती, तर तुमच्या बाहेरच्या भिंती, तुमचं जिना, तुम्हाला येण्या जाण्यासाठीचं पॅसेजेस, हे सगळं एकत्र करून ती बिल्डिंग उभारली जाते. मग हे सगळं बांधणार कुठनं बिल्डर? तुम्हाला तर रेरा कार्पेट एरियाप्रमाणे विकायचं आहे, तर हे सगळ्याचा एक अंदाजे रेशो काढला जातो की बाबा रेरा कार्पेट माझा 10,000 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटचा 7,000 आहे, पण हे सगळं जिना, पॅसेज, तुमच्या घराकडे यायला पॅसेज तरी पाहिजे की जो तुमचा नाही आहे पण कॉमन आहे. कॉमन आहे, खरं. तर हे सगळं बांधायला जे काय गोष्टी लागतात तो म्हणजे लोडिंग. असं तुम्ही थोडक्यात जर गृहीत धरलं तर ते साधारणपणे 25 ते 30% घरात येतं आणि ते टेंटेटिव्हली योग्य आहे, कारण ते सगळं केल्याशिवाय तुम्ही बिल्डिंगच तयार होत नाही. सो एक नॉर्मली असं आहे, असा नियम कुठेही नाही. प्रत्येक व्यावसायिकांना आपापलं लोडिंग ठरवणं असा कुठेही मी 30% झालं नियम आहे, कुणी असं लिहिलं आहे, काही नाही. कायदा म्हणतो की तुम्ही रेरा कार्पेटप्रमाणे विका. आपल्याकडे पिढी ज्यात आलेलं आहे की बाबा सुपर बिल्टअप, सेलेबल याच्यावर विकलं जातं, म्हणून ते आपण उद्या त्या रेरा कार्पेटवर मी जर विकलं आणि आपला सुपर बिल्टअपचा रेट उद्या जर असं तयार झालं की बाबा कार्पेटवर विकायचं, तर आजचा जो 4,000चा रेट आहे तोच थोडक्यात 30% वाढून 5,500 होईल. हिशोब तिथंच आहे सगळ्यांना. त्याला काय म्हणायचं हा फक्त अँगल आहे. फ्लॅट खरेदी करताना अनेक बांधकाम व्यावसायिकांच्याकडून पार्किंग, MSEB, साईट डेव्हलपमेंट या अनुषंगानं काही रक्कम घेतली जाते. तर याच्या संदर्भात काही क्रेडाईचे नियम आहेत किंवा असं काही सर्वानुमते काही असा एक त्या लोकेशन वाईज असं काही ठरलेली ती फिगर आहे? नियम असा काही नाही, परंतु आपण काय करतो, हे सगळ्या ज्या सुविधा देतो याचा काहीतरी एक खर्च असतो. बरोबर. साधारण ॲम्युनिटीज म्हणतो. तर ह्या तुम्हाला ज्या ॲडिशनल ॲम्युनिटीज दिल्या त्याचा जो काय खर्च आहे, हा खर्च टेंटेटिव्हली आपण हा ग्राहकाकडनं घेतला जातो की जो फ्लॅटचा भाग आहे पण फ्लॅटमध्ये आपण इन्क्लूड करू शकत. त्यामुळे आता ॲम्युनिटी ही फ्लॅटमध्ये कॉमन इन्क्लूड करता येते का नाही, म्हणून आपण म्हटलं जातं की बाबा हे सगळं कॉमन भागातला एक खर्च म्हणून त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट असं म्हणतो. तर तो घेणं हा प्रत्येक व्यावसायिकाचा त्याचा अँगल आहे. असं कुठेही नियम क्रेडाईचा असेल असं मला वाटत नाही, किंवा असा कुठला तरी शासनाचा नियम आहे असंही वाटत नाही. मगाशीच तुम्ही बोलताना उल्लेख केलात की तुमचा एक मोठा प्रकल्प होतो आहे सांगलीमध्ये, जो पूर्णतः कमर्शियल आहे. कमर्शियल प्रकल्प होणं आणि त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळणं, सांगलीसारख्या शहरामध्ये कमर्शियल अशा मोठ्या प्रकल्पांना कितपत प्रतिसाद मिळतो आहे? तुमचा आत्ता अनुभव काय सांगतो आहे? आम्ही हा थोडासा एक प्रकल्प केला आहे. मी तुम्हाला मागं जसं मगाशी म्हटलं आहे काही प्रश्नाचं उत्तर देताना की लोकेशन. तर आज माझ्यामध्ये सांगलीतलं जे आमचं लोकेशन आहे हे अगदी म्हणजे कुठल्या माणसाला माहीत नाही असं नाही. टाटा पेट्रोल पंप हे जुनं लोकेशन माझ्यामध्ये अगदी सगळ्या लोकांना माहीत आहे. सो ते लोकेशन पहिलं कारणीभूत होतं. दुसरी गोष्ट, आता लोक कॉशियस झालेत की बाबा कमर्शियल इतकं, आता तिथं टाटा पेट्रोल पंपाची जर साईट माझी असेल तर तिथं मी कमर्शियलच करणार. मग एक 3 मजले कमर्शियल करून वर रेसिडेन्शियल केल्यानंतर लोक अशी कॉशियस झालेत की आता कमर्शियलच्या ठिकाणी रेसिडेन्शियल घेतलं जात नाही, म्हणून आम्ही तो अख्खा प्रोजेक्ट कमर्शियल करायचं सगळ्या अँगलने ठरवलं. पण तो पूर्ण कमर्शियल प्रोजेक्ट असं मी म्हणणार नाही, तर तो मल्टी यूज प्रोजेक्ट आहे. त्याचा आम्ही पूर्ण अभ्यास केला. आम्ही एक वर्षभर त्याचं प्लॅनिंग करत होतो. तर आम्ही मल्टी यूज अशा अँगलनं केलं की आम्ही तिथं रिटेल शॉपिंग आणले, आम्ही तिथं रिटेल मॉल्स आणलेत, आम्ही तिथं कॉर्पोरेट ऑफिसेसचं एक फ्लोअर्स केले, हॉटेल्स केलेत, लॉजिंग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं फन झोन केलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज क्रिएट केल्यात, सगळ्या परचेस आहेत. पण एक मल्टीयूज म्हणजे एक मनुष्य आत आला की तो जवळजवळ एक 3 ते 4 तास त्यानं घालवले पाहिजेत, एवढं त्याला तिथं व्हरायटी ऑफ एरिया आहे. म्हणजे शॉपिंग करेल, तो खेळेल, खाईल, आणखीन काय त्याला डॉक्टर्सचं असेल तर ते डॉक्टर्सचा एक झोन आहे, कॉस्मॅटिक्स आहे, सगळं ऑल व्हरायटी ऑफ हे आम्ही तिथं प्रिपेअर केलेत. आणि तसा तो फ्लोअर प्लेट पण आम्हाला मिळाली. आज मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की सांगलीसारख्या ठिकाणी
एका फ्लोअरला 25,000 स्क्वेअर फुटाचा फ्लोअर प्लेट आहे. 40,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आणि 25,000ची फ्लोअर प्लेट ॲज अ सिंगल प्लेट. म्हणजे आपले प्लॉटच 10,000-10,000चे असतात, म्हणजे 25,000ची फ्लोअर प्लेट आहे. हे सगळा विचार करून आम्ही ते एक थोडासा आमचा इंथुझियास्टिक प्रकल्प आहे आणि तो आम्ही पूर्णत्वात चांगल्यापैकी नेऊन त्या सांगलीला एक त्याची एक शोभा आणेल असं तर मी तुम्हाला इथं ठामपणे सांगतो. आता कमर्शियलचा हा विषय निघालाच आहे, तर त्याच्याशी संबंधित पुढचा प्रश्न आहे की कमर्शियल स्पेस आपण निर्माण करतोय किंवा तयार करतोय, बांधतोय, याच्यासाठी गुंतवणूक म्हणून पाहणारा एक वर्ग आहे आणि स्वतःचा व्यवसाय करायचा आहे म्हणून कमर्शियल स्पेस विकत घेणारा एक वर्ग आहे. आता ज्याला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्याला काही नो डाऊट्स की तो चांगला स्वतःचा व्यवसाय करेल, तिथं उभा करेल, तो रन करेल. पण ज्या व्यक्तींना तिथं गुंतवणूक म्हणून एखादी स्पेस घ्यायची आहे आणि पुन्हा ती रेंटवरती द्यायची आहे, अशा स्थितीमध्ये सांगलीसारख्या ठिकाणी कमर्शियल स्पेसमध्ये एखादा जर त्याला भाडेकरू ठेवायचं असेल आणि त्याचं जर रेंट घ्यायचं असेल आणि त्याचा रीतसर ॲग्रीमेंट होणार आहे, तर महापालिकेचा त्याचा घरपट्टीचा जो फाळा आहे तो 58% टॅक्स लावला जातो. मग इथं अशा गुंतवणूकदारांनी 58% जर टॅक्सच द्यायचा असेल आणि सांगलीसारख्या ठिकाणी बाकी इतर मूलभूत सोयी आणि सुविधा तशा बघितलं तर फार काय सुधारलेले आहेत अशातला भाग नाही, पण कितपत योग्य आहे? मग अशा वेळेला मग ती गुंतवणूक त्यांनी ग्राहकांनी करावी का? तुम्ही आता जे म्हणताय ही सगळ्यात मोठी सांगली शहराच्या विकासासाठीची अडचण आहे. हा म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स अन्यायकारक 58% म्हणजे याला काय आपण कुठेतरी अफगाणिस्तानात राहिलोय काय असं नवीन कॉर्पोरेट जी लोक आमच्याकडे येतात त्यांना असं वाटतं. मग यातून काय तयार होतं? यातून भ्रष्टाचारच पाणी घालतं की काय, आणखीन काय यात पळवाटा आणि या सगळ्या गोष्टी. कारण जो टॅक्स मुंबईमध्ये नाही आहे तो सांगलीमध्ये आहे. सांगली आणि काही ठराविक ठिकाणी जर सोडला तर आता पुण्यामध्ये आमच्याकडं कमर्शियल प्रॉपर्टी जर रेंट केली असेल तर त्याला कुठलाही वेगळा टॅक्स नाही. बरं, जो नियमित टॅक्स आहे तोच आहे. आणि सरकारला पण किंवा यांना पण म्हणलं पाहिजे रेंट नाही कधी प्रॉपर्टी दिली म्हणून त्याला कुठल्या वेगळ्या सुविधा, तुमचे प्रॉपर्टी टॅक्स हे तुमच्या सोयी सुविधासाठी तुमच्याकडनं घेतला जातो. बरोबर. तर रेंट केलं म्हणून कुठली वेगळी सोयी सुविधा त्याला दिली जाते? काहीही वेगळं दिलं जात नाही. नुसतं मी रेंट केलंय म्हणून त्याच्यावर 58% टॅक्स रेंटवर. म्हणजे राहुल साहेब तुम्हाला सांगतो की जर 100 रुपये एक 10,000 रुपये माझं जर रेंट असेल शॉपचं, तर त्यातले 5,800 रुपये दर महिन्याला मी महापालिकेला भरायचे. म्हणजे मी काम तर कशाला करायचं असा माझ्यापुढं प्रत्येक व्यावसायिकापुढं प्रश्न आहे, प्रत्येक इन्व्हेस्टर पुढं प्रश्न. अरे 4,200 मला मिळणार, ज्याचं 10,000 रुपये भाडे, त्यातले 5,800 महापालिकेला काही न करता आपण वेगळे द्यायचे. की जे 500 रुपये आहे त्याची घरपट्टी, रेग्युलर कमर्शियल घरपट्टी, जिथं आपण इतके पैसे देतो, अतिशय म्हणजे अतिशय या कमर्शियल प्रॉपर्टीच्या दृष्टीनं हे सगळं चुकीचं चाललंय. मुळातच सरकारने प्रॉपर्टी टॅक्सवर व्यवस्थित विचार करून सोपं केलं पाहिजे. या मापं घेणं, हे वाढवणं, हे काय आत्ताच्या काळात म्हणजे किती इलॉजिक आहे, त्याला काही लॉजिक. अशा गोष्टींकडं क्रीडाई संघटना म्हणून म्हणजे बांधकाम व्यावसायिकांची संघटना म्हणून या गोष्टी शासनाच्या स्तरावरती निदर्शनास आणणं किंवा महापालिकेला वारंवार जाणीव करून देणं की यामुळे आपल्या बांधकाम व्यवसायावरही परिणाम होतो, ग्राहकांनाही त्याचा भार सोसावा लागतो. कारण ऑलरेडी आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करायचं म्हटलं की तिथं टॅक्स दिलेला असतो, GST दिलेला असतो. खरेदी करताना आपण रजिस्ट्रेशन फी वगैरे सगळी भरलेली असते आणि पुन्हा त्याने कर काढून ती प्रॉपर्टी खरेदी केलेली असते. त्याचा व्याजाचा भाग त्याच्यामध्ये असतो किंवा मुद्दल आणि व्याज फेडणं हा त्यातला पार्ट आहे आणि पुन्हा 58% टॅक्स. तर अशा अनुषंगानं काही प्रयत्न झालेत का संघटना म्हणून की या गोष्टीसाठी विरोध म्हणून? प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात प्रत्येक वेळेला आम्ही याचा लढा दिला आहे. आम्ही प्रत्येक वेळेला हे सगळं निदर्शनास आणून दिले. सरकारी यंत्रणा पण त्याच्यावर काम करते असं म्हणत इथपर्यंत आली आहे, पण अजून रिझल्ट काय नाही. मी या तुमच्या ब्रॉडकास्टतर्फे माझी तर विनंती आहे की खरोखरच जर तुम्हाला शहरासाठी जर काय करायचं असेल तर सगळ्यांनीच याच्यावर सगळ्या मोठ्या लोकांनी खरंच विचार केला पाहिजे आणि असं कुठं आहे हे तुम्ही खरंच लोकांना दाखवलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला तरी पटते का 58% म्हणजे काय झालं? म्हणजे 18% GST साधा बघा तरी लोकांना त्रास होतो. इथे तर आपण 58% टॅक्स कशासाठी हा पण एक मोठा प्रश्न आहे. ओव्हरऑलच टॅक्सेशन थोडंसं मी असं म्हणेन की बांधकाम क्षेत्रावर फार लादले. म्हणजे तुम्ही आज जो माझ्याकडे फ्लॅट घेता, जो एक 4,000 रुपये स्क्वेअर फुटानं माझ्याकडे जर फ्लॅट घेतला असेल तर त्यातलं तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब की त्यातला जवळपास जर मी माझ्यातला GST काढला, माझ्यातला इन्कम टॅक्स काढला, माझ्यातली स्टॅम्प ड्युटी काढली, कॉर्पोरेशनला भरणारी प्रीमियम्स काढली, TDRचे व्हॅल्युएशन काढलं, तर साधारणपणे तुम्हाला पटणार नाही की साधारणपणे 52% टॅक्स जातो. म्हणजे 4,000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट
हा त्यातला 2200 रुपये जवळपास हा टॅक्सच्या स्वरूपात कमी जास्त प्रमाणात जातो आणि 1800 रुपये ही खरी त्याची किंमत आहे. म्हणजे आपण ज्या गाड्या घेतो त्यात जर बघितलं तर गाडी 20 लाखाची असते आणि टॅक्स 15 लाखाचा. तशीच ही बांधकामाच्या क्षेत्रातल्या विक्रीची अवस्था आहे. सांगली आणि पुणे महापालिका क्षेत्रामध्ये तुम्ही बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करताय, बऱ्याच वर्षांचा आपला अनुभव आहे. कसा प्रतिसाद आहे ग्राहकांचा फ्लॅटसाठी? अनेक बांधकामं सुरू आहेत. काय वाटतं की बऱ्याचदा फिरताना असं दिसतं की जिकडे बघेल तिकडं डेव्हलपमेंट दिसते, बांधकाम दिसतं, ग्राहक मिळत आहेत? प्रकल्प तर चालू आहेत, प्रकल्प संपताना तर दिसत आहेत. प्रकल्प कुठला असा बेंगालेला अजून तरी माया फार निदर्शनास आले नाहीत किंवा फार तुम्ही तर पत्रकार आहात, या क्षेत्रात तुम्ही सतत फिरताय, तुम्हाला पण अजून असे प्रकल्प रेंगाळले त्याचं काय झालं असं तरी अजून कुठं दिसत नाही. तो राग चांगलाच आहे असं मी म्हणेन. तो असं मी म्हणणार नाही की काय झालं. पण आता सगळ्या व्यावसायिकांना एक माझं असं यातनं म्हणणं आहे की प्रत्येकानं विचार करण्याची वेळ आली आहे. थोडं थांबूया आणि थोडं एकत्र राहून काम करूया अशी आता वेळ आली असं मी या माध्यमातून सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करेन. 2-3 वर्षापूर्वी म्हणजे साधारण कोविडच्या दरम्यान सेंट्रल गव्हर्नमेंटकडून एक योजना आली होती, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना. त्याचा लाभ गृहप्रकल्प म्हणून बांधकाम व्यवसायांना कितपत झाला, ग्राहकांना कितपत झाला, त्यानंतर पुन्हा ती बंद झाली. आता पुन्हा नव्यानं ती आली आहे अशी चर्चा आहे, तसं ऐकवत आहे. त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत, तर ते बदल काय आहेत आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल? जी ती योजना आली त्याच्यामध्ये व्यावसायिकांना पण आणि त्याच्यासोबत ग्राहकांना पण खूप फायदा झाला. म्हणजे गव्हर्नमेंटचं त्याबद्दल धन्यवाद आहे की काहीही न करता, कुठलंही काही न करता जर तुमचं बँक लोन झालं असेल आणि तुम्ही त्या पद्धतीनं तुमच्या फॉर्मॅटमध्ये जर तो ॲप्लिकेशन केलं असेल तर तुमचे ते पैसे लोन खात्याला रिवर्ट झाले गव्हर्नमेंटनं. एकही सिंगल कुठेही काही गोष्ट न करता अशी कित्येक उदाहरणं आहेत आणि खूप लोकांनी त्याचा फायदा करून घेतला. ती स्कीमचे एक पिरियड होता, तो पिरियड पहिल्यांदा थोडे काळाकरता होता, मग तो आणि 1-2 वर्षाकरता वाढवला, मग आणि 1-2 वर्षाकरता वाढवला, पण आता तो थांबला आहे. सध्या तुम्ही म्हणताय तसं तो नवीन आला आहे असं म्हणतायत, पण त्याची अजून क्लॅरिटी नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ता तुम्हाला फार काही सांगू शकणार नाही. पण त्याच्यात त्यांनी काही थोडेफार बदल केलेत आणि काही कॅटेगरीज बदलल्यात. तर या अँगलनं त्याच्यावर आपण एकदा थोडी माहिती घेऊन सविस्तर बोललेलं चांगलं होईल. प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल आत्ता आपण बोलत होतो, तर याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांवर कसा झाला? या क्षेत्राला बूस्ट मिळाला म्हणजे मोठ्या प्रमाणावरती? 100% मिळालं. आत्ताच अलीकडं शासनानं रेडी रेकनरचे दर वाढवलेले आहेत आणि त्याचा काही खरेदी विक्रीवरती आता परिणाम होणार आहे. काय वाटतं तुम्हाला, याच्याबद्दल काय सांगाल? दर वाढवणार आहेत, वाढवलेले नाहीत अजून. ते 1 एप्रिलला त्याचं साधारणपणे इम्प्लिमेंटेशन होतं. तर शासनाने काय झालं, गेले 3-4 वर्ष या निवडणुकीचा काळ सतत मधल्या या पिरियडमध्ये येत असल्यामुळं कुठलीही दरवाढ झालेली नाही. त्यामुळं असं आत्ता सध्या रूमर आहे की 10% दरवाढ होतील, 10% दरवाढ होतील. पण शासन माझ्यामते योग्य विचार करेल आणि प्रत्येक भागाला काय खरंच दरवाढ आहे का किंवा त्याप्रमाणे काही तिथले भाव वाढलेत का हे शासन बघत असतं. तर हे थोडासा सर्वे करून मग तो निर्णय घेईल. सरसकट 10% दरवाढ होईल असं मला वाटत नाही. आज अनेक अपार्टमेंटमध्ये फ्लॅट विकताना प्रत्येकाला पार्किंग देणं हे कंपल्शन आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी फ्लॅट विकताना पार्किंग आहे असं सांगून फ्लॅट विकलेत, लाऊट दाखवून. नंतरच्या काळामध्ये काही प्लॅन चेंज केलेत, काही कमर्शियल स्पेस तयार केले, त्याच्यातून पार्किंगची जागा त्यातून वजा झाली आणि पुन्हा पार्किंग इतरांना देताना काही अडचणी निर्माण झाल्यात. मग पुन्हा त्यांनी त्याच्यावरती सोल्युशन म्हणून काही हायड्रोलिक पार्किंग, पजल पार्किंग अशा काही गोष्टी केल्यात, पण त्या प्रॉपर वर्किंग होताना दिसत नाहीत सांगलीसारख्या ठिकाणी. त्यातून काही वाद होत आहेत. मग बांधकाम व्यावसायिक किंवा काही तणाव निर्माण होतोय किंवा एक विश्वासार्हतेला कुठेतरी तडा जातोय. अशा गोष्टीसाठी ग्राहक म्हणून ग्राहकांनी मग या संदर्भात कुणाकडे तक्रार करावी किंवा त्याचं हक्काचं पार्किंग त्याला कसं मिळू शकतं. आणि मग एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मग अशा काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की इथं कशा पद्धतीने हा बिनता सोडवला गेला पाहिजे? ॲक्च्युली आता हे सगळं करण्याकरताच रेरा कायदा आहे. त्यामुळे तुम्ही रेराकडेही तक्रार करू शकता की बाबा मला असं दाखवलं आहे आणि असं झालं आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही रेराकडे तक्रार करू शकता की बाबा इथं पार्किंग दाखवले आणि आता दुकान काढले किंवा काय. पण असं फार क्वचित असेल असं राहुल साहेब मला वाटतं. दुसरी गोष्ट, सांगलीसारख्या ठिकाणी पझल, हे स्टॅक पार्किंग हे सोल्युशन नाही. ह्याची
प्रचंड कॉस्ट आहे. ह्याचं महिन्याचा EMC जो 1,000 रुपयाचा महिन्याचा EMC असतो. तर आपण सोसायटीचं कर्ज आणखीन वाढवल्यासारखं आहे हे सगळ्या गोष्टी देणं. तर सांगलीसारख्या ठिकाणी मॅक्सिमम तुम्हाला सोपं पार्किंग जेवढं देता येईल या मेकॅनिकल आणि या सगळ्या गोष्टीकडे न जाता ह्याच्यावर व्यावसायिकांनी 100% भर द्यायला पाहिजे आणि तसंच जास्त करणं सोपं आहे. कमर्शियलचे 4 दुकानगाळे काढून अतिशय अडचणीचं पार्किंग तयार करायचं आणि मग रेसिडेन्शियल जात नाही, पार्किंग नीट मिळत नाही, त्याच्यामुळे त्या मेकॅनिकल पार्किंग कोण घेत नाही आणि मग व्यावसायिकच अडचणी देतो आणि घेणारा फ्लॅटधारकाला सुद्धा त्याचा आनंद मिळत नाही. अशी सध्याची कंडिशन आहे. मेकॅनिकल पार्किंग हे सगळे आले कुठं? या मेट्रोजमध्ये, जिथं 15-15 हजार रुपये फ्लॅटचे रेट आहेत किंवा जिथं कमर्शियलचे तेवढे रेट आहेत, तिथे हे सगळ्या गोष्टी तुमच्या परवडतात. किंवा तो ग्राहक जो 1 कोटी रुपये बाईंग करणार असतो त्याला ही 2,000 रुपये कॉस्ट काही वाटत नाही. पण आपल्याकडचा 50 लाख रुपयाचा मॅक्सिमम ग्राहक आहे, त्याला ही 2,000 कॉस्ट म्हणजे खूप जास्त आहे त्याच्या रेग्युलर त्याच्या खर्चाचं बजेट बसवताना. त्यामुळं हा सांगलीसाठी सोल्युशन नाही. पझल, मेकॅनिकल, स्टॅक ही सगळी माझ्या दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही. खरं आहे. एखादा प्रकल्प करताना जागा जर बिल्डरनी विकत घेतली असेल तर तो स्वतः त्या जागेवरती बांधकाम करतो. पण बऱ्याचदा असं होतं की काही प्रकल्प किंवा प्रोजेक्ट हे JVमध्ये केले जातात, जॉईंट व्हेंचरमध्ये. म्हणजे जागेचा मालक एक असतो, ॲज अ बिल्डर म्हणून, व्यावसायिक म्हणून किंवा बांधकाम व्यावसायिक म्हणून त्याच्यासोबत करार करून ती जागा डेव्हलपला दिली जाते. अशा वेळेला JV म्हणून जो मालक आहे त्याचे कितपत अधिकार असतात, बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्यामध्ये झालेले करार कशा स्वरूपाचे होतात, आणि पुन्हा इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या इमारतीचा देखभालीचा किंवा त्याच्यामधल्या बऱ्याच काही गोष्टी किंवा भविष्यात होणाऱ्या काय अडचणी, लिगल कॉम्प्लिकेशन्स, याची जबाबदारी ही कोणाची असते? JV म्हणजे मी असं म्हणेन की JV हा ॲज गुड ॲज दोघं एकत्र येऊन काम करण्याचा प्रकल्प असतो. म्हणजे मालकाची जमीन, त्याच्या बदल्यात त्याला देणारा मोबदला म्हणजे फ्लॅटच्या स्वरूपात, आणि मालकाला नॉलेज नाही म्हणून बांधकाम करून तो विकायचं काम हे डेव्हलपरचं, असं तो दोघंजणही एकत्र येऊन तो प्रकल्प पूर्ण करतात. त्याचा आणि मेंटेनन्सचा काही संबंध नाही. ॲक्च्युली फ्लॅट गेले नाहीत तर त्याचा मेंटेनन्स द्यायचा का, असा एक प्रश्न सोसायटीमध्ये खूप लोक विचारतात. तर ज्या वेळेला आपण सोसायटी हँडओव्हर करतो त्यावेळी जे रिकामे फ्लॅट्स आहेत त्या रिकाम्या फ्लॅटचा सुद्धा मेंटेनन्स हा दिला पाहिजे. कारण आपण मेंटेनन्स कॅल्क्युलेशन समजा 15 फ्लॅटची स्कीम आहे तर त्या 15 फ्लॅटवर केले जातं. ते 10च फ्लॅट गेलेत म्हणून त्या 10 फ्लॅटवाल्यांवर मेंटेनन्सचा लोड येता कामा नये. तर म्हणून या JVमध्ये हा गोंधळ होतो की बाबा ते मालकाने फ्लॅट विकले नाहीत, मग त्याचा मेंटेनन्स येत नाही किंवा त्याचे फ्लॅट मागं राहतात. तर जे काय आपण कॅल्क्युलेशन करतो तर मेंटेनन्स बाबतीत जर तुम्ही विचारलं तर तो जो काय रिकामा राहिलं तर ती सुद्धा व्यावसायिकाचीच जबाबदारी आहे की बाबा तुम्ही त्याचा एकतर फ्लॅट म्हणून दिला पाहिजे, मेंटेनन्स दिला पाहिजे. कारण ते युनिट तुम्ही 30 लोकांसाठी म्हणून त्याचं डिझाईन केलं, तर 30 लोकांचं 100 रुपये ठरले तर 30 लोकांचे 100 आले तर तो खर्च भागणार आहे. बरोबर. तर तो असा मला असं वाटतं. मग त्याकरता काही सोल्युशन्स काढलेत की बाबा न वापरणारे युनिट असतील तर थोडे पैसे तेवढ्या काळापुरते काहीतरी कमी घेता येतात का, असे त्यातनं विन सिच्युएशन करून आत्ता सध्या अडचणीच्या काळामध्ये हे दोघांनी एकत्र बसून करण्यासारखं आहे. आज घराच्या संकल्पना बदलत चालल्यात. पूर्वी 1 RK सुद्धा पुरेसा व्हायचा, नंतर 1 BHK, आता 2 BHK, आता पुन्हा 3 BHK किंवा 4 BHKकडं लोकांचा कल आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा याबद्दल काय सांगा? नॉर्मली असं होत जातं की ज्याचा 2 BHK आहे तो 3 BHK घेतो, ज्याचा 3 आहे तो आणखीन 4 घेतो, असा तो कल वाढत जातो. पण हे जे प्रमाण आहे ते मी असं म्हणेन की 10 लोक जर 4 BHK घेत असतील तर 100 लोक 3 BHK घेतात आणि 1000 लोक 2 BHK घेतात. त्या लोकेशनवर अवलंबून आहे. तर जर मी विश्रामबागमध्ये जर प्रॉपर एरियामध्ये आपण जर बघितलं या गणपती मंदिर वगैरे या एरियामध्ये, तर तिथं 1 BHKला डिमांड नाही, तिथं तुम्हाला 3 BHK काढला पाहिजे. हेच मी दामणे रोडच्या अगदी कोपऱ्याला गेलो तर तिथं 1 BHKला डिमांड आहे. कारण तुमचं बजेट प्लस तुमचं साधारण, आता मी असं क्लास हा शब्द चुकीचा आहे, पण साधारण मी असं म्हणेन की तिथल्या लोकांची गरज, म्हणजे ते तिथं कुठेतरी नोकरीला जाणारे, तिथं ह्याला जाणारे, अशा लोकांचा बजेट प्रमाण आपल्याला काढणं गरजेचं आहे. आज रो बघण्याचा ट्रेंड आला आहे. लक्झरी फ्लॅट, डुप्लेक्स, या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय.
लोकांचं राहणीमान बदलतं आहे, याबद्दल एक बांधकाम व्यावसायिक म्हणून तुमचं निरीक्षण काय आहे? आणि महापालिकेकडून म्हणावा अशा सुविधा मिळत नाहीत आपल्या सांगली महापालिका क्षेत्रात. म्हणजे ड्रेनेज व्यवस्था प्रॉपर नाही आहे, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, किंवा स्वच्छता नेटके नाही आहे. पण कर मात्र महापालिकेचे आपल्याला सर्वांना द्यावे लागतात. एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय भावना आहेत याच्याबद्दल? व्यावसायिक नको, आपण सांगलीचा नागरिक म्हणून मी भावना सांगतो. कारण का व्यावसायिक म्हणलं की ते दोन वेगळे अँगल आहे. तर सांगलीचा नागरिक म्हणून जर मी म्हटलं तर मी असं प्रत्येक कितीतरी जणांना म्हणतो, अरे तुझा बंगला दाखवायला लोक नेतात, वास्तुशांत असते, सगळं छान मस्त सुंदर बंगला 2-5 कोटीचा केलेला असतो, आत छान स्विमिंग टँक असतो, छान सुंदर फरशी बसवलेली असते. पण बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर इतकी धूळ त्याच्या घरात येत असते की त्याला तो बंगला मेंटेन करणं आणि त्याला त्याचं आनंद घेणं हे खूप अवघड झाले. म्हणजे 2 अँगल आहेत. तुम्ही जसं म्हणता तसं महापालिकेनं काय करायला पाहिजे हे आता आपण म्हणजे काय सांगण्याच्या पलीकडचा विषय आता करायलाच तर पाहिजे. तर त्यामुळं सगळी जबाबदारी महापालिकेचीच आहे असं नाही, पण प्रत्येकाची पण थोडीफार जबाबदारी आहे की अजून काय आपल्याला करता येईल किंवा हे पण थोडंसं बघायला पाहिजे. पण मूळ ज्या सोयीसुविधा आहेत, ड्रेनेज म्हणा, रस्ते म्हणा, हे तरी महापालिकेने पूर्ण केलं पाहिजे. धूळ हा सांगितला सगळ्यात मोठा अडचणीचा विषय, कारण का रस्तेच नाही आहे, त्यामुळेच धूळ येते. बांधकाम व्यवसाय म्हटलं की त्याला समानार्थी शब्द म्हणून क्रेडाई डोळ्यासमोर येतो. म्हणजे क्रेडाई संघटना असेल किंवा शब्द असेल, तर या संघटनेबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण लोकांमध्ये बऱ्याचदा संभ्रम तयार होतो की क्रेडाई नेमकी ही कशाची संघटना आहे आणि बांधकाम व्यावसायिक आणि यांचा काय संबंध आहे? क्रेडाई हे ॲक्च्युली पर्टिक्युलरली रिअल इस्टेट रिअल इस्टेट याची ती खरी संघटना आहे. म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्युली डेव्हलपर्स, बिल्डर्स या लोक ही मेंबर्स असतात आणि या लोकांची ही संघटना आहे. ही केली कशासाठी? तर जे तुम्ही सगळे प्रश्न विचारले आत्तापर्यंतचे, त्या प्रश्नाचे उत्तरही क्रेडाईमध्ये आम्ही वेळच्या वेळेला जे काही पदाधिकारी असतात ते हे लोकांना देत असतात. प्रबोधन करणं, काही गोष्टीच्या सरकारला हे सांगणं, जसं आता प्रॉपर्टी टॅक्स आपण म्हटलं, ही क्रेडाई मागं लागली आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी करता ही संस्था, ही ऑल ओव्हर महाराष्ट्र, आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही साधारणपणे क्रेडाई संस्था आहे की जिथं रिअल इस्टेट बिझनेस चांगल्या प्रमाणात चालतो तिथे ही संस्था आहे. आणि ही परत आपण सांगलीचं रिप्रेझेंटेशन देतो, क्रेडाई महाराष्ट्राला रिप्रेझेंटेशन देतो, आणि क्रेडाई नॅशनल या सगळ्या स्टेटची मिळून एक परत वर एक बॉडी आहे की ती नॅशनलमध्ये आपले GST रिलेटेड क्वेश्चन्स असतील, घर बांधणीचे व्यवसायाचे रिलेटेड प्रश्न असतील, काही पॉलिसी डिसिजन असतात जे सेंट्रल गव्हर्नमेंट घेतात, त्यांना पण आपण रिप्रेझेंटेशन देत असतो. संस्थेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. मागील 25-26 वर्षापासून तुम्ही सांगली आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये एक बांधकाम व्यावसायिक म्हणून तुमचा एक नावलौकिक तयार केला आहे, एक विश्वास संपादन केला आहे. तर एक ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमची व्यावसायिक मूल्य काय आहेत? ॲक्च्युली मी अगदी छोट्या कुटुंबातनं वर आलो, म्हणजे आमचं काय घरातला व्यवसाय नाही, त्यामुळे मला अगदी ग्रासरूटपासून माहिती आहे की बाबा काय लागतं आणि आपल्याला काय दिलं पाहिजे. तर माझा पहिला व्यावसायिक मूल्य मी असं ठेवलं किंवा माझे इंजिनियर्स लोक किंवा सगळं, की जे खरं आहे ते सांगा, जे खरं नाही, जे आपण करणार नाही ते सांगू नका, अजिबात कुठली गोष्ट लपवू नका. ही जी गोष्ट आम्ही पहिल्यापासून पाळली तीच गोष्ट आता आम्हाला सक्सेस आमचा करायला कारणीभूत ठरली. दुसरी गोष्ट, वेळेवर ताबा देणं, लोकांना नंतर सर्व्हिस देणं. म्हणजे एखाद्या लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे इव्हन आम्ही काही आमचे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या अजूनसुद्धा आमची काही आमचा तर संबंध नाही, पण त्यांचं काहीतरी एखादं ते पुण्याला राहायला गेले असतं, इथं असणाऱ्या माझं ते माझे ते लेटर आले, ते लेटर जरा तेवढे घेऊन मला परत पाठवशील का या पत्त्यावर, अशी सुद्धा आम्ही अजूनसुद्धा लोकांची कामं आमचे इंजिनियर लोक करतात. म्हणजे त्यांना कंपल्सरी सांगितलं की या लोकांना आता सिनियर सिटीजन, तर तेच आमचे सगळे आत्ता गुडविल असं म्हणेन किंवा त्यांचे सगळे पॉझिटिव्ह रेज आम्हाला कामाला येतात आणि आम्ही हे करतो. आजपर्यंत आपण एकूण किती गृहप्रकल्प पूर्ण केलेत यशस्वीरित्या, आणि इथून पुढं हातात असणारे प्रकल्प किती आहेत? तसे आत्तापर्यंत जर आपण मी 98 आत्तापर्यंत सांगली पुणे सगळे जर एकत्र केले तर माझे 100हून अधिक गृहप्रकल्प झालेत. बरं. म्हणजे ज्याच्यात लोक राहायला गेलेले आहेत असे.
आणि आता सध्या माझे एक 10 प्रकल्प रनिंगमध्ये चालू आहेत, की पुण्यामध्ये साधारणपणे 4, सांगलीमध्ये एक 6, हा कमर्शियल मोठा प्रकल्प, असे साधारणपणे ॲव्हरेज माझे 8 ते 10 प्रकल्प चालू असतात. तुमच्या ह्या 25-26 वर्षाच्या बांधकाम क्षेत्रातल्या कामगिरीमध्ये तुमच्या जीवनातला असा एखादा अनुभव की जो चांगला आहे किंवा एखादा वाईट आहे, असा एखादा प्रसंग असेल तर तुम्ही सांगाल? कारण बांधकाम व्यवसाय म्हटलं की थोडी रिस्क आली. मोठमोठ्या इमारती बांधणं, फंड्स अवेलेबल करणं, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी करताना बरीच तारेवरची कसरत करावी लागते, कामगारांना हाताळावं लागतं. तर अशा अनुषंगानं तुमचा जो काही एखादा अनुभव असेल तर तुम्ही काय सांगता? ॲक्च्युली खरं तुम्हाला सांगू तर मला असं फंड्स म्हणा किंवा कधी कामगारांचा त्रास टचवूड पण खरं झालेलं नाही. जे माझं नशीब म्हणा, माझे चांगलं काहीतरी माझ्या मागं कोणतरी असेल म्हणा, किंवा पण असं कधी झालं नाही. स्मूथली आत्तापर्यंत घडत गेले. काही थोडं होणारच, कारण का शेवटी व्यवसाय. पण असं पर्टिक्युलरली सांगावं किंवा फायनान्शियली अडचणीत आलो किंवा असं झालं, असं काय मला आठवत नाही. किंवा कधी कामगारांकडनं कधी काय त्रास झाला असं पण काही एवढं म्हणजे विचार केला तरी आत्ता या क्षणाला तरी काय आठवत. एखादा चांगला प्रसंग तसे चांगली तो सुखावं आहे आणि असं वाटलं की तिथं काहीतरी प्राऊड फील झालं असं या क्षेत्रात काम करताना? तसं बघायला गेलं तर आता खूप लोक म्हणतात की नाही, तुमच्याकडे काय, आम्ही बिंदास सांगतो, तुमच्याकडे डोळे झाकून घ्या, किंवा असे खूप लोक भेटतात की त्यांचा रेफरन्स तुझा दिला आहे. तर ते एक मनाला कायम समाधान आणि आनंद मिळतं की अरे लोक बिंदास्त आता आपल्याकडे विश्वास ठेवायला लागलेत. म्हणजे प्लॉटसुद्धा तुम्हाला सांगायला हरकत नाही की काही आता आमचे जे काही पुढच्या स्कीम्स पाईपलाईनमध्ये आहेत की ते मी त्यांना आता म्हणजे उलटं म्हणजे प्राऊड फील म्हणा का काय म्हणा माहीत नाही, पण मी आता सध्या सांगतोय की बाबा मी एक 3 महिने काही नवीन काम घेणार नाही, त्यामुळे तुम्ही 3 महिने थांबणार असाल तर आपण थांबूया. तर लोक थांबत आहेत, हा एक माझा गुडविलच म्हणायला लागेल किंवा एक चांगलं फील म्हणायला लागेल. तर नक्कीच. आपण आजपर्यंत अनेक प्रकल्प पूर्ण केलेत. तुमचा हा प्रवास सांगली पुणे सांगली असा आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये अजून कोणती उद्दिष्ट आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? मी तसं आता हॅपी आहे. म्हणजे खरंच मला आता यानंतर म्हणजे जे काय आता ही SLI इस्टेट तेवढी एक पूर्ण छान बिल्डिंग करणं हे आता सध्याचं माझं उद्दिष्ट आहे. मी फार काय अजून याच्यापेक्षा मोठी स्वप्न बघितली नाहीत आणि मला आता बघायची पण नाहीत. ते आय एम हॅपी विथ प्रेझेंट, हे की जे काय आता चाललं आहे. माझा मुलगा आता या व्यवसायात आला की त्याला एकदा त्याचं रुटीन लावणं पर्यंत मी हा व्यवसाय 100% करत राहणार आहे. कारण का ते गुडविल आहे, ते त्याचं त्याला पुढं कंटिन्यू करायला लागणार. मुलांना लायबिलिटी न देता जर गुडविल दिलं तर ते वडिलांना आनंद काय, तर ते मात्र मी करीन. आणि नंतर मला फिरायचा आनंद शौक आहे, त्यामुळे ते मात्र मी पुढं, ते माझं उद्दिष्ट आहे. ॲक्च्युली व्यवसायापेक्षा ते उद्दिष्ट आहे. मी हॅपी आहे आत्ता आहे याच्यामध्ये. एक बांधकाम व्यावसायिक म्हणून नव्यानं या व्यवसायात येणाऱ्या तरुण उद्योजकांना किंवा बांधकाम व्यावसायिकांना तुमचा संदेश काय असेल, त्यांच्यासाठी तुम्ही काय मंत्र द्या? चांगला प्रश्न तुम्ही विचारला की मी असं म्हणेन की ही सायकल आहे. जसं आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी कोण बिल्डर्स होते, ते आता थोडे नाही आहेत किंवा थोडं स्लो बिझनेस झाला. तसं ही सायकल आहे. तर या सायकलमध्ये प्रत्येक वेळेला नवीन नवीन व्यावसायिक ॲड होत जातात, नवीन नवीन लोक येत जातात. माझा आता या तरुण लोकांना थोडंसं असं सल्ला आहे की प्रत्येकाचा स्टडी कमी झाला आहे. म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टीवर भाळून किंवा नावाच्या पाठीमागं लागून जो लोक आत्ता जे व्यवसाय करतात ते थोडंसं त्यांना त्रासदायक ठरेल. किंवा घरातले पैसे आहेत, पैशाला व्याज नाही, म्हणजे मी थोडंसं इंटरनल बोलतो, पण घरातले पैसे आहेत, पैशाला व्याज नाही, असं करून जर व्यवसाय कधी करू नका. व्यवसाय हा व्यवसायच पाहिजे. कुठल्याही पैशाला व्याज आहे, कुठल्याही पैशाला रिटर्न आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बरोबर सांभाळल्या तर तुम्ही व्यवसाय करा. नाहीतर एखादा आहे बाबा असंही म्हणलं जातं, असंही म्हणलं जातं, म्हणजे मी थोडीशी अतिशयोक्ती सुद्धा म्हणाल तुम्ही की काय नाही, आत्ता तू 1-2 बिल्डिंगचं काम कर, लग्न करेस तरी केलं पाहिजेस, काहीतरी दाखवायला पाहिजे. हे असे पण ट्रेंड आलेले आहेत की हे सतत आपल्या समाजाच्या दृष्टीने पण चुकीचे, आणि त्याचा हाकनाक बळी कोण होणार तर ग्राहक होणार. असं होऊ नये.
तर या अँगलनं तुम्ही पूर्ण अभ्यास करून त्या क्षेत्रात पडलं पाहिजे. कारण आता तर आमच्या काळापेक्षा आत्ताचा काळ खूपच आहे. इतके प्रश्न लोक विचारतात, इतकं लोकांना व्यवस्थित सर्व्हिस पाहिजे, या सगळ्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. तुमच्या नावातच विकास आहे आणि तुम्ही गृहप्रकल्पातून हा विकास सांगली आणि पुण्यामध्ये साधला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही या आपल्या पॉडकास्टमध्ये अनेक ग्राहकांच्या आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिलीत आणि हा पॉडकास्ट इथं सफळ संपूर्ण झाला असं मी समजतो. येस, तुम्ही इथं आला आता सत्तेत माध्यम समूहासोबत आज छानशा आपल्या गप्पा झाल्या, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला विशेष तुमचे पण आभार की आपण छान प्रश्न विचारलेत आणि जेवढं मला शक्य होईल तेवढे मी मनापासून सगळी उत्तरं दिली, काही त्यामध्ये हे ठेवलं नाही. आणि तुमचं एकंदरीत मी काम बघतोय, तुमचं पेशन्स खूप आहे. मायामागं तुम्ही इतके मायामध्ये दिवस होता आणि आपण करूया या याच्यात होतं. तर खरंच तुमचं काम वेगळं आहे आणि आवडलं मला. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, सत्यवेद माध्यम समूहाच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपले पाहुणे होते सांगली आणि पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विकास लागू सर. आपण त्यांच्याशी गृहप्रकल्प या विषयासंदर्भातल्या काही प्रश्नांना अनेक प्रश्न विचारले, त्यांनी सविस्तर आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल मी लागू सरांना धन्यवाद देतो. प्रेक्षको, हा संवाद तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि आमच्या सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.